तोरणा केवळच तुमच्या क्षमतांचं कस पाहत नाही, तो तुमच्या धाडसाचा, तुमच्या शारीरिक क्षमतांचा, तुमच्या मानसिक क्षमतेचा सुद्धा कस पाहतो. अति धाडस करेल त्याचा टप्प्याटप्प्याचा कार्यक्रम आहे, इकडे आहे. एक पण पॉईंट चुकला नाही पाहिजे म्हणताय. सगळं करायचं. तोरण्याच्या अत्यंत एका बाजूला तिघांनी मिळून आम्ही हा निर्णय घेतला की आपण इथे थांबूया. चिलकती बुरुज दिसतोय बघा. इथे कदाचित हा दरवाजा असण्याची शक्यता, इथून पायऱ्या उतरून तिथे जाण्याची. पण आता पूर्ण वाट पॅक झाली, नाहीतर या बुरुजाच्या सुरक्षेसाठी चिलकती आणखीन टाकलेली. चला पुढे जाऊया. या चिलकती बुरुज फिरून आलाय बघा. घोड्याच्या चेहऱ्यासारखा असणारा घोडेजिन टोक माझ्या तुम्हाला मागे दिसतोय. हे बघा कसं टोक कसं बाहेर आल्यासारखं. या असे फिरून जाऊया. या अय आवा गण आपण आहे. कुठून? तिकडे पण दरवाजा आहे. बघ हवं का असं आतून आलं की असं काहीतरी सापडतं. या अंडरग्राऊंड आहे, तिकडनं बाहेर येता येईल आपल्याला. तसं उतरलं या. उतरणार आहे का? आहे प्रॉपर पायऱ्या. कुठे आहे बाहेर? ते खाली उतरायचं, तिकडनं येता येतात. चला मग आपण इकडून जाऊया. तुम्ही तिकडे जाऊन उभे राहा. बॅग घेऊ मला. हो का संवर्धन करून या पायऱ्या ओपन करता येईल फक्त. इथे वरती अनुप दिसतात बघा. अरे हात दिसला. चला आहेत का वरती 2 शिलेदार दिसतात मग. इथे कोण आहे अनिकेत? आलेलो होतो. हा बघा हा विशाळा इकडे दिसतोय. हा विशाळा इकडे दिसतोय.
आणि आता आपल्याला त्या टोकाला जायचं आहे. आणि हे सगळे इथून बाहेर पडतात बघा. चला. ह्यावेळी अनिकेतराव पुस्तक हातातच घेऊन येत, एक पण पॉईंट चुकला नाही पाहिजे म्हणतात. सगळं करायचं. आराम आहे त्या. विराज उभे राहा, विराज उभे राहा. जेवढे उभे राहाल तेवढे सेफ राहाल. ओके. आरामशीर आरामशीर आरामशीर. हळू हळू. तोरणाची एक शेवट. ते वर चढताना फक्त रॉक पॅच त्याच्या मागे टेन्शन. आरामशीर या, घाई करू नका. रिस्की नाही आहे. बघ. आपण आता विशाळ बुरुजावर आहोत. तोरण्याच्या अत्यंत एका बाजूला, म्हणजे भयंकर एका बाजूला हा विशाळा. आणि राजगड ट्रेक केला आहे, मला कल्पना आहे. राजगड थकवतो, तुमच्या क्षमतांचा कस पाहतो, पण तोरणा केवळच तुमच्या क्षमतांचा कस पाहत नाही, तो तुमच्या धाडसाचा, तुमच्या शारीरिक क्षमतांचा, तुमच्या मानसिक
क्षमतेचासुद्धा कस पाहतो, परीक्षा पाहतो. आणि फायनली आपण एंड पॉईंटला पोचलो आहे. तो मधला पॅच दिसतो तितका सोपा नव्हता, अत्यंत हार्ड पॅच आहे तो. दोन्ही साईडला दरी होती. त्यामुळे आम्ही दोघांना म्हटलं की तुम्ही थांबा, मी अनिकेत आणि मनीष आलोत. अनिकेत या बाजूला, या बाजूनेच आहे त्यांची दरवाजा आहे. हां, तिथे खालीच चाललो आपण. आणि इथे झालं. त्या पायऱ्या होत्या पहिल्या वाटतं, सगळ्या राखप्याच्या तिथे सगळी माती झाली. पूर्ण दरवाजा बंद झाला आहे बघा. त्या बाजूला सुद्धा त्याच्यामुळे मधल्या त्या चिलकती भागामध्ये आपल्याला जाता येणार नाही. जितकं पावसात निसरडं होतात गोष्टी, तितकं हे सुकलेला स्क्रीसुद्धा फार वाईट आहे. तो बघा, तो सगळे आता रॉक पॅच साफ करतो आहे. आता त्या बाजूला आपल्याला कुठे आहे? तिकडनं दाखवा खालतो चिलक ते. या चिलका हे लांब करा टाक. त्याचे दरवाजे जात आहेत ना, तर ते सगळे इथे जातात. दाखव. तिकडे पण एक दिसलं का? तिकडे विशाळा सुळका. पाऊल वाट दिसते का तुम्हाला? पुढे आता त्या पाऊल वाटेने खरं तर विशाळाच्या त्या बाजूने सुद्धा जाता येईल, पण बघू काय करते ते. फार रिस्की वाटते ते. तर आता बघूया. आता इथून परतीचा प्रवास सुरू करतो आणि डायरेक्ट आम्ही विशाळाच्या त्या बाजूला आता भेटूया. ज्या मार्गाने आलो त्याच मार्गाने कदाचित आम्ही मागे जाऊ. विशाळाची ही जी वाट आहे, पायवाट दिसते खरी पण फार स्क्री आहे, त्यामुळे रिस्क घेण्यात काहीच अर्थ नाही. ज्या वाटेने आलो त्याच वाटेने आता जातो. चला. तर तोरण्याच्या या शेवटच्या बुरुजावरून आम्ही आता परतीचा मार्ग पकडतो आहे. आता पुन्हा तिकडे जाऊ आणि टाका वगैरे करून मगाशी म्हटलं तसं थेट विशाळाच्या बाजूने पुन्हा त्या बुदला माचीचा हा इकडचा जो रस्ता आहे जो राजगडावरून येतो त्या ठिकाणी जाऊ. इथे राजगड दिसतो आहे पण धुक्यात आहे, संजीवनी माची वगैरे. ठीक आहे, चला. हे आहे विशाळा टाकं, अर्धचंद्र गोलाकार आहे आणि पाण्याचे झरे तुम्हाला दिसत आहेत. पाणी पण तसं साफ वाटतं. उठण्याला पायऱ्या पण येते बघा. आणि हे बघा, समजा ओव्हरफ्लो झालं तर पाणी जायला ही वाटसुद्धा केली बघा. पाणी डायरेक्ट खाली जाऊ शकतं. खूप छान. आता इथून निघूया. आणि मी तुम्हाला म्हटलं तसं हे बघा, इथून खरं तर एक पाऊलवाट जाते आहे, ती फार रिस्की वाटते. ती बघा, ती पाऊलवाट दिसते बघा. समजा ही अशी तिकडे जाते, पण तो फॉल ना हे एकदम स्लोप दिसतो आहे. जर तिकडून घसरलो तर डायरेक्ट कार्यक्रमच आहे. खाली कुठे जागाच नाही हो अडकायला. त्यामुळे गपचूप आम्ही आता आलो तिथे मागे जाणार होतो, पण तिकडून फिरून आम्ही तिकडे ह्याला जाऊ, तुमच्या
बुधला माची आणि बुधला तो जो आपला याचा दरवाजा येतो जो राजगडावरून तो जी वाट येते. तर आता चला तिकडे जाऊया. विशाळा माचीवरून आपण पुन्हा आलो आहे. हो का, इथूनच सुरुवात केली होती आठवतं ना. आता आपण बुधला माचीकडे सॉरी बुधला माची बरोबर त्या रूटला जाऊया आणि मग तिथून पुढचा ट्रेक सुरू करूया. चला. आपण आता प्रचंड गडाच्या पायथ्याशी आहोत. प्रचंड गड अर्थात तोरण्याच्या पायथ्याशी आहोत आणि तोरणा विहार नावाचं हॉटेल आहे. आम्ही काल या ठिकाणी स्टे केला आणि काल नाही, आय थिंक परवा स्टे केला आणि जेवण वगैरे सगळी सुविधा या ठिकाणी आहे. हेमंत कदम म्हणून काका प्लीज हां, काकांचं हॉटेल आहे आणि काका पर्सनली अटेंड करतात आणि बाकी क्वालिटी वाईज जर तुम्ही म्हणाल तर रूम फार उत्तम आहेत. साधं सुधं छान मस्त आहेत, प्रशस्त आहेत. मला वाटतं एका खोलीत आपल्या सगळीकडे त्या तसंच पॅटर्न, एक बेड 2 बेड असंच पॅटर्न आहे. आणि मला वाटतं डॉर्मेंट्री पण आहे त्यांची. एक 7-8 वर्षापूर्वी मी आलो होतो तेव्हा डॉर्मेंट्रीमध्ये थांबलो होतो. काल आम्ही एक खोली घेतली होती कारण काल अनिकेत, मी आणि मनीष होतो. तर मग फार उत्तम होतं. आणि बाकी काका आणि काकांचा मुलगा आणि त्यांचे सहकारी सगळी मंडळी. अरे मुलगाच आहे का? ओके ओके ओके. तोही म्हणून आपलं नाव अनुरूप कदम. तर तेही आहेत. तर जेव्हा तोरणाला याल तर मी त्यांचा नंबर आता इथे खाली देतो. आगाऊ सूचना कॉल करून बुकिंग केली तरी चालणार आहे. त्यामुळे त्या हिशोबाने तुम्ही त्यांचा नंबर सेव्ह करून ठेवा. मी खाली ह्याच्यामध्ये सुद्धा स्क्रीनवर सुद्धा देतो आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देतो. जय शिवराय. जय शिवराय. खरं तर आता इथून आपण तो पूर्ण फेरा मारून आपण इकडे आलो आणि आता आपण ठरवलं होतं की बुधला माचीकडे जायचं. हा माचीवरचा तुमचा कुठला बुरुज आपण मगाशी वाचलं? रडतोंडीचा बुरुज आहे हा समोर. ठीक आहे. तर आता रडतोंडीच्या बुरुजाकडे खाली जायचं होतं पण मग आम्ही जस्ट पुन्हा बसलो होतो. म्हटलं आपण काही रेफरन्स वाचूया या रूटला काही राहतं आहे की नाही. तर त्याच्यामध्ये रेफरन्स आला आहे पण त्या लोकांनी असं म्हटलं आहे की सुरक्षित अशा पाऊलवाटेनं तोरण्याच्या पश्चिमेकडे दिसणारे सह्याद्रीचे रौद्ररूप रायगड लिंगाणाचं दर्शन घेत आपण पावलं टाकत पुढे येतो. म्हणजे मी जो तुम्हाला म्हटलं ना तो थोडा स्लिपरी वाटतो आहे. तर लेखकाने सुरक्षित अशी पाऊलवाट म्हटलं. लेट्स सी आपण तिकडे जाऊया. तर आता त्या जवळच उजव्या हाताला थोड्याशा उंचावर बुधला धारेच्या खाली एका उंबराच्या झाडाजवळ एक जिवंत पाण्याचं तळ आहे. ठीक आहे. त्याला गंगाळजाई तळं म्हणतात. तळं ऐसपैस असून त्याला चांगले जिवंत झरे आहेत आणि या तळ्याची खासियत म्हणजे या तळ्याच्या उजव्या बाजूला एक शिल्पपट्टी आहे आणि 7 चेहऱ्यांचे मुखवटे आहेत त्याची ती शिल्पपट्टी. आणि त्याच्यामध्ये या 7 मुखवट्यांपैकी मधला मुखवटा पुरुषाचा असून बाकीचे 6 मुखवटे महिलांचे आहेत आणि सर्वांच्या नजरा पुरुष मुखवट्याकडे आहेत. तर थोडंसं इंटरेस्टिंग वाटलं कारण ही वाट आपण आता थोडी स्किप केली होती अर्थात सुरक्षेच्या दृष्टीने म्हणून आपण फिरून आलो. अर्थात तो भाग सगळा आपण कवर केला आहे पण मग आता तेवढा तो शिल्पपट्टी ती थोडीशी वेगळी वाटते आणि वेगळं म्हटल्यावर आपण ते दाखवलं पाहिजे. त्यामुळे मग आता आम्ही विचार करतो की ह्या उलट्या रूटने आपण तिथपर्यंत त्या उंबराच्या झाडापर्यंत जायचं आणि ते शूट करायचं. ठीक आहे. चला.
मगाशी मी तुम्हाला ती शिल्पपट्टी सांगितली आणि शिल्पपट्टी पाहण्यासाठी मगाशी जे तुम्हाला सांगतो ना की विशाळाकडून येणारा तो रस्ता खूप स्लोप दिसतोय, खूप निसरडा आहे. ही बघा, ही स्क्री खाली बघताय तुम्ही, म्हणजे एक पाऊल खाली आणि आम्ही खाली जे काय कुठलं गाव आहे ह्या बाजूला मला वाटतं हे आहे ना, नाही भट्टीगाव त्या बाजूला होतं. गाव फार लांब आहे, आधी टप्पे गाव पण नाही, टप्प्यात टप्पा पडून आमचा म्हणजे जो अति धाडस करेल त्याचा टप्प्याचा कार्यक्रम आहे इकडे आहे. आता एक गोष्ट आम्हाला माहिती आहे, एका गोष्टीची आम्हाला जाणीव आहे की रोडविल राणे हे जे चॅनल आहे ते घराघरात पाहिलं जातं, कुटुंबासहित पाहिलं जातं. अशावेळी कुठलाही चुकीचा मेसेज आमच्याकडून जाणं योग्य नाही. आता हा जो पॅच आहे म्हणजे आम्ही आता इथपर्यंत तर आलो होतो, ठीक आहे, आम्ही इथपर्यंत आलो, आम्ही प्रयत्न केला की बाबा चला जाता येतं आहे का, पण हा जो पॅच तुम्ही पाहताय तर तो पॅच एकदा दाखवा पुन्हा. म्हणजे इतका रिस्की पॅच आहे की तुमचा पाय सटकल्यावर हा बघा हा फॉल आहे पूर्ण, आणि मग साधारण एक 7-8 टप्पे तर 100% आपल्या बॉडीचे पडतील. सो बेटर आम्ही आता इथेच थांबलो, कुठलीही लाज न बाळगता की अरे काय मग बॅकआउट केलं वगैरे असलं काय नाही. म्हटलं भाई आयुष्यात फॉरवर्ड बटन दाबायचं असेल तर इथे बॅकवर्ड बटन दाबावं लागेल. सो आता तिघांनी मिळून आम्ही हा निर्णय घेतला की आपण इथे थांबूया. आमचे जे 2 मंडळी होते तर त्यांचे एकाचे शूज फार निसरडे आहेत, त्याच्यामुळे एक जण आणि त्याच्या सोबतीला एक जण असं आम्ही दोघांना तिथे थांबवलं आणि आम्ही तिघं पुढे आलो. म्हटलं चला बघूया तर सही काय कशा पद्धतीने आहे, पण काहीच अर्थ नाही आहे. दुसरी गोष्ट, जर रोप मॅनेजमेंट असतं सोबत, म्हणजे आम्ही डोंगरियान ऑर्गनायझेशन फॉर ॲडव्हेंचर या क्लबसोबत अनेक वर्ष आम्ही ट्रेक केले आहेत, करत आलेलो आहोत, करतो आहे, तर तिथे अनेक मातब्बर आहेत की ज्यांना रोप मॅनेजमेंट माहिती आहेत. म्हणजे बऱ्याच अशा ट्रेकिंगच्या संस्था आहेत की ज्याच्यामध्ये रोप मॅनेजमेंट ज्या लोकांना माहिती आहे, तर इथून समजा रोप नीट लावलं असतं ना तर जाता आलं असतं. आणि त्या संस्थेमध्ये आम्ही हा नियम शिकलो आहे की जर रिस्क वाटते तर आयदर रोप मॅनेजमेंट नाहीतर मागे हटा, आणि योग्य वेळी माघार घेणं ही सुद्धा एक कला असते. इथून आम्ही आता ती माघार घेतो आहे आणि आता पुन्हा आपण तिथे जाऊया बुदला माचीच्या त्या रडतोंडीच्या बुरुजावर. तिकडे गेल्यानंतर आपला ह्या बाजूचा सगळा भाग पूर्ण होईल, फक्त भगत दरवाजा राहतो आहे. तो भगत दरवाजा एका बाजूला होता, उतरण्याचा मार्ग आम्हाला नेमका सापडला नाही, तर तो जाता शोधू, नाहीतर इथून सरळ मेंगाई देवीकडे पुन्हा एकदा आम्ही परतीचा मार्ग पकडू. ठीक आहे, चला आता बुदला माची. सावकाश उभं राहायचं. चला खाली उतरूया, बुदला माचीकडे जाऊया. चला. इथून गडाचा घेर दिसतोय बघा, तिकडे ती झुंजार बुरुज दिसतोय, तिकडे हा वरचा भेल बुरुज. इकडून आपण हे सगळं पार करत हा तुमचा बुदला, सुळका, हा तुमचा विशाळा, आणि तो विशाळाचा बुरुज शेवटचा जिथे आपण पाण्याचं टाकं अर्धचंद्र गोलाकार पाहिलं. मी हा केवढा रेंज केला आहे बघा आपण. आणि आता फायनली आपण बुदला माचीकडे खाली उतरतो आहे. आणि ही जी ही पर्वतरांग दिसते बघा, तो बघा राजगड समोर, राजगडाची ती संजीवनी माचीच्या आळू दरवाज्यातून खाली उतरून हे डोंगर सगळे पार करत 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 तुम्ही बुदला माचीवरून वर येता आणि मग तुम्ही तोरण्याकडे जाता. प्रशस्त असा सफेली बुरुज, या वाटेने राजगड तोरणा ट्रेक करणारे ट्रेकर्स वर चढतात. आपल्याला हे वाघ दिसलेले आहेत, पण एक गोष्ट लक्षात आली का, आपण त्यांची छेड नाही काढली तर ते आपली छेड काढायला येत नाही. त्यामुळे बिओ वगैरे
किमान अशा रेंज ट्रेकला शक्यतो मारू नका. व्हिडिओ अद्याप संपलेला नाही